ओके, कन्सेप्ट ऑफ डिझास्टर असं म्हणलं आपत्ती. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपत्ती म्हणजे काय असतं, तर सगळ्यात बेसिक गोष्ट कळाली पाहिजे की डिस्रप्शन होतं, म्हणजे जी काही तुमची नॉर्मल लाईफ आहे त्याला धक्का लागतो. बरं, हा धक्का साधा सुद्धा नसतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आपत्तीमध्ये, ती म्हणजे कोणती, तर एक्सिड्स द एबिलिटी ऑफ द अफेक्टेड कम्युनिटी असं म्हणलं. म्हणजे काय, जे काही आपला समाज आहे, आपली लोक आहेत, किंवा आपण एक प्रकारे आपला गव्हर्नन्स सिस्टम आहे, तर याच्या क्षमतेच्या बाहेर जाणारा हा धक्का लागतो. तुमचं जे काही नॉर्मल लाईफ आहे त्याला धक्का लागतो. ठीक आहे, कसा धक्का लागतो, तुमच्या क्षमतेच्या बाहेर जाऊन, म्हणजे समाजाच्या किंवा देशाच्या गव्हर्नन्सच्या किंवा आपण म्हणूया प्रशासनाच्या काय म्हणूया कॅपॅसिटीच्या बाहेर जाऊन लागणारा हा धक्का असतो. आणि त्यामुळे होणार, मग त्यामुळे लॉस पण खूप मोठा असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला डिझास्टरची जर संकल्पना विचारली तर तुम्ही काय बेसिक लक्षात ठेवलं पाहिजे, एक्सिड्स द एबिलिटी ऑफ द अफेक्टेड कम्युनिटी सोसायटी टू कोप म्हणले. म्हणजे काय, एक प्रकारे आपण त्याला काय करू शकत नाही, कोप अप करू शकत नाही, किंवा आपण त्याला सामोरं जाऊ शकत नाही, आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन काय लागतो, हा धक्का लागतो, तेव्हा त्याला आपण आपत्ती म्हणतो. म्हणजे पाऊस पडला समजा, तर पाऊस पडण्यात प्रॉब्लेम नाही आहे ना, म्हणजे पाऊस पडणं हा काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर पाऊस इतका पडला, ठीक आहे, समजा मुंबईमध्ये आपण म्हणूया की 24 तासामध्ये 37 इंच पाऊस पडला किंवा 940 mm पाऊस पडला, ठीक आहे, एका 2005 ला होते, ठीक आहे ना, समजा 940 mm पाऊस पडला, तर हे तुमच्या आमच्या कॅपॅसिटीच्या बाहेर जाणारी गोष्ट लक्षात ठेवा. समाजाच्या कॅपॅसिटी किंवा क्षमतेच्या बाहेर जाते, त्यामुळे फार मोठा धक्का लागतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. बाकी ठीक आहे, तुम्हाला जे इन जनरल आपत्ती म्हणजे कळतं ना, तेच आहे. बेसिक कुठे आहे, तर आपत्ती का बरं प्रॉब्लेमॅटिक असते, तर आपत्ती प्रॉब्लेमॅटिक यामुळे असते की त्याच्यामध्ये आपल्या क्षमतेच्या बाहेर जाऊन आपल्याला धक्का लागतो किंवा आपल्या रुटीन लाईफला धक्का लागतो, एवढं लक्षात ठेवायचं आहे. सगळं पाठ करायचं का नाही, तुम्ही नुसतं वाचलं जरी तर त्यातलं तुम्हाला काय कळायला पाहिजे की मला कुठला शब्द लिहून यायचा आहे, कुठला शब्द हायलाइट करायचा, त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता, उत्तर लिहू शकता. ठीक आहे, डिस्रप्शन ऑफ द फंक्शनिंग म्हणलेलं आहे, आणि काय एक्सिड्स द एबिलिटी ऑफ द अफेक्टेड कम्युनिटी असं म्हणलेलं आहे. आणि त्यामुळे मग काय मोठ्या प्रमाणामध्ये लॉस होतो असं म्हणलं. त्याच्यानंतर काय, आपत्ती आपण म्हणजे निवारणाची किंवा व्यवस्थापनाची सायकल कंपल्सरी इथं तुम्हाला माहित पाहिजे, पाठ पाहिजे. आपत्ती निवारण सायकल मध्ये तुम्हाला 4 स्टेजेस पाठ करायचे आहेत. काय, आपत्तीच्या नंतरच्या 2 स्टेजेस आणि आपत्तीच्या आधीच्या 2 स्टेजेस. सोपं काही फार विशेष नाही. आपत्ती घडल्यानंतर आपण काय करतो, तर आपत्ती घडल्यानंतर पहिलं तर आपण त्याला प्रतिसाद देतो किंवा रिस्पॉन्स देतो. प्रतिसाद दिल्यानंतर, म्हणजे प्रतिसाद देणं म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया कोल्हापूर सांगलीमध्ये पूर आला, तर प्रतिसाद काय असेल आपला, तर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम जातील, लोकांना रेस्क्यू करून आणतील, सोडवून आणतील, हा आपला प्रतिसाद असेल. प्रतिसादाच्या नंतर काय करायला पाहिजे, रिकव्हरी करायला पाहिजे, म्हणजे काय आपल्याला पुनर्वसन करायला पाहिजे किंवा पुनर्प्राप्ती करायला पाहिजे आपल्या समाजाची. आता पुनर्वसन म्हणजे काय, जे काय आपण त्या लोकांना सोडवून आणले तर त्यांना सुरक्षित ठिकाणी नेणं, त्यांना काय करणं, खाण्यापिण्याची त्यांची व्यवस्था करणं, त्यांची काय घरं परत काय करणं, उभी करणं, याला आपण म्हणूया रिकव्हरी म्हणूया, ओके, किंवा पुनर्प्राप्ती म्हणूया. पण मग हे फक्त करून चालेल का, की आपत्तीच्या नंतरच आपण फक्त लढलं तर चालेल का, नाही. आपत्तीच्या आधी पण काही गोष्टी आपण करायला पाहिजे. आपत्तीच्या आधी आपण काय करायला पाहिजे, तर त्याच्या आधी आपण प्रिपेअर्ड असलं पाहिजे किंवा सज्ज असलं पाहिजे. ओके, आणि त्याच्या पण आधी आपण काय करायला पाहिजे, आपण मिटिगेट करायला पाहिजे, मिटिगेशन करायला पाहिजे. त्या मिटिगेशनला आपण मराठीमध्ये म्हणूया कमी करणं, क्षमन करणं, एखादी गोष्ट शमवणं, ठीक आहे ना, एखाद्या गोष्टीची तीव्रता, राग शमवणं आपण म्हणतो, राग कमी करणं आपण म्हणतो.